12 जनरेशन 13 जनरेशन 11,900 करा किंवा 12 तास काम करा. हे लॅपटॉप हँग नाही होत. डेडिकेटेड ग्राफिक्स असणारे 2 GB 17,500 मध्ये तुम्हाला हे वर्कस्टेशन. त्यामुळे हा बॅटरी बॅकअप मध्ये खूप चांगला लॅपटॉप आहे. त्याला 3 मॉनिटर कनेक्ट करू शकतो. जसं फिरून हा चेंज पण होणार आणि एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. हे 4 GB ग्राफिक्स ह्या लॅपटॉपमध्ये असतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आलेलो आहे पुढे त्रिशा कॉम्प्युटर्समध्ये जबरदस्त असा लॅपटॉपचा सेल लागलेला आहे. मित्रांनो खूप सारे लॅपटॉप आलेले आहेत. सर्व बिझनेस सिरीजचे लॅपटॉप तुम्हाला एकदम बजेट प्राइसमध्ये मिळणार आहेत. 11,900 पासून मित्रांनो इथे लॅपटॉपची सुरुवात होते. त्याचबरोबर तुम्हाला इथे 360 लॅपटॉप, मेटल बॉडीवाले लॅपटॉप प्लस मित्रांनो यावेळी आहे ना सरांनी स्टॉकमध्ये 12 जनरेशन 13 जनरेशन 11 जनरेशन असे लेटेस्ट जनरेशनवाले पण लॅपटॉप बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये आणलेले आहेत. आणि मित्रांनो त्याचबरोबर इथले जेवढे काही लॅपटॉप आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला 1 इयरची वॉरंटी पण मिळणार आहे. त्याची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत राहुल सर, जे की त्रिशा कॉम्प्युटर्सचे ओनर. सर कसे आहात? एकदम मजेमध्ये सर. सर यावेळी काय स्टॉक घेऊन आलेत? सर यावेळेस आपल्याकडे 360 मध्ये लॅपटॉप असणार आहेत, टच स्क्रीनमध्ये असणार आहेत, गेमिंग लॅपटॉप आहे, 15.6 स्क्रीनमध्ये लॅपटॉप आहेत. आणि आपल्याकडे i7 11 जनरेशन, i7 12 जनरेशन आणि i7 13 जनरेशन पर्यंतचे लॅपटॉप अवेलेबल आहे. सर एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. आपलं त्रिशा कॉम्प्युटर म्हणून शॉप आहे, मुकई चौक रावेत येथे. आपल्याकडे येण्याचे 3 रोड आहेत. ॲक्च्युली मुंबई पुणे हायवे तिथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती रोड आहे. एक BRTचं बस स्टॉप आहे, औंध BRT बस स्टॉप मुकई चौकामध्ये जो येतो. आणि एक्सप्रेस हायवे तिथून आपलं हार्डली 1-2 मिनिटाच्या अंतरावरती शॉप आहे. आणि कुणी रेल्वेने जर येणार असेल बाहेरचे कस्टमर त्यांना देवरोड स्टेशन एक आहे, देवरोड रेल्वे स्टेशन, तिथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आपलं शॉप येतं. आपलं संडे शॉप क्लोज राहतं. आणि सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याच्यावरती तुम्ही 1 इयरची वॉरंटी देत आहे? हो सर, आपल्याकडे 11,900 पासून लॅपटॉप स्टार्टिंग होणार आहे. तर ते 45,000 पर्यंत लॅपटॉप असणार आहे. आणि प्रत्येक लॅपटॉपवरती आपण 1 वर्ष हार्डवेअर वॉरंटी प्रोव्हाइड करणार आहे. 1 वर्ष हार्डवेअर वॉरंटी लॅपटॉपमध्ये बी असणार आहे आणि चार्जर बी आपण त्याच्यावर प्रोव्हाइड करतो. चार्जरला सुद्धा 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे. सर्वात पहिले लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा लिनो थिंकपॅडमध्ये लॅपटॉप आहे, 14 इंच स्क्रीनमध्ये. हा AMDचा A12चा प्रोसेसर असेल. याच्यामध्ये 8 GB रॅम, 256 SSD. याच्यामध्ये टाईप Cचं बी पोर्ट भेटेल, HDMIचं बी पोर्ट अवेलेबल राहील, USB पोर्ट येते. आणि याच्यामध्ये SSD येते ती छोटी SSD येते लेटेस्टवाली, ज्याला M.2 SSD बोलतात, त्या लॅपटॉपमध्ये येते. बॅटरी बॅकअप याचा असणार आहे 1.5 ते 4 तास सिंगल बॅटरीवरती. प्लस याच्यामध्ये इंटरनल बॅटरीचा आणखीन एक स्लॉट खाली आहे. विंडोजची लायसन्स कॉपी असेल. आणि याची प्राईज असणार आहे आपल्याकडे फक्त 11,900 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 11,900 मध्ये तुम्हाला हा जबरदस्त असा लॅपटॉप सरांनी अवेलेबल करून दिलेला आहे. आणि एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला हा मिळतो आहे. आणि 1 इयर वॉरंटी पण सर ह्याच्यावरती आहे. तर तुमचं बजेट मित्रांनो थोडं कमी असेल, अंडर 15,000 तुम्ही या लॅपटॉपकडे जाऊ शकता. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? तर हा डेल लॅटिट्यूड 7470. हा स्लिममध्ये लॅपटॉप येतो, स्लिम लाईटवेटमध्ये. हा i7चा 6 जनरेशन असेल. 8 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, विंडोजची लायसन्स कॉपी असेल याच्यामध्ये. आणि 4 GBचं HD ग्राफिक्स असेल. आणि याची प्राईज असणार आपल्याकडे फक्त 16,500 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 16,500 मध्ये तुम्हाला सरांनी हा डेलचा लॅपटॉप इथे अवेलेबल करून दिलेला. सर हे जे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठून? सर हे बाहेरच्या देशामध्ये काय होतं, कंपन्यांमध्ये 2 ते 3 वर्ष लॅपटॉप यूज करतात आणि त्याच्यानंतर मग ते लॅपटॉप आपल्या इंडियामध्ये येतात. 80% लॅपटॉप दुबईमधूनच येतात, 80 ते 90%. बाकी काही ठिकाणून लॅपटॉप येतात. पण हे बिझनेस सिरीज लॅपटॉप म्हणजे कसं, ज्याचं कंपन्यांमध्ये काम चालतं 10 तास 12 तास मोठं. तर हेचं हार्डवेअर त्या हिशोबाने बनवलं जातं की एम्प्लॉईज तुम्ही 10 तास काम करा किंवा 12 तास काम करा, हे लॅपटॉप हँग नाही होत किंवा शटडाऊन नाही होत हीट होऊन. याच्यामध्ये जी मटेरियल जी क्वालिटी, बिल्ड क्वालिटी एकदम चांगली येते. होम सिरीजचे लॅपटॉप आणि बिझनेस सिरीजचे लॅपटॉप याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक येतो हार्डवेअर क्वालिटीमध्ये. त्यामुळे हे लॅपटॉप महाग पण येतात. म्हणजे ॲव्हरेज लॅपटॉप हे 1 लाख अबोववालेच लॅपटॉप राहतात. काही लॅपटॉप आहे तुम्हाला दाखवतो 2.5 लाखाचे लॅपटॉप येतात. तर आपण आणलेले आहेत आत्ता आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आपण ते देणार आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा डेल प्रिसिजनचा लॅपटॉप आहे. ॲक्च्युली हा वर्क स्टेशन लॅपटॉप येतो. याच्यामध्ये i7चा 4 जनरेशन असेल, 8 GB रॅम, 256 SSD. आणि याच्यामध्ये डेडिकेटेड ग्राफिक्स असणारे 2 GBचं. ज्यांना ॲटोकॅड वगैरे समजा नॉर्मल वर्कसाठी पाहिजे नाही, 2 GBचं ज्यांना काम पाहिजे नाही ग्राफिक्स वर्कसाठी, त्यांच्यासाठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. याची प्राईज असणार आपल्याकडे फक्त 17,500 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 17,500 मध्ये तुम्हाला हे वर्कस्टेशन सरांनी इथे अवेलेबल करून दिलेलं आहे. प्लस 2 GBचं डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड पण मित्रांनो तुम्हाला ह्यासोबत मिळणार आहे.
नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा डेल लॅटिट्यूड 5400 मॉडेल आहे. हा i5 8 जनरेशन, 8GB रॅम, 256 SSD, 4GBचा अल्ट्रा एच डी ग्राफिक्स, फुल एच डी स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड, विंडोजची लायसन्स कॉपी. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 19,000 रुपये. 19,000 रुपयामध्ये तुम्हाला हा कॉम्पॅक्ट साईजमध्ये अजून एक पॉवरफुल मशीन सरांनी इथे अवेलेबल करून दिलेला आहे. सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याला सरासरी किती बॅटरी बॅकअप मिळतो काय? सर आपण जे आता लॅपटॉप जे आहेत हे सगळे बिझनेस रिजचे लॅपटॉप आहेत. याच्यामध्ये 2 ते 4 तास आपण कस्टमरला बॅटरी बॅकअप सांगतो. पण असं नाही की तुम्हाला 2 तास भेटणार आहे व 4 तास भेटणार आहे. काही लॅपटॉपमध्ये तुम्हाला 6 तास बॅटरी बॅकअप भेटू शकतो. एवढी काही लॅपटॉपची कॅपॅसिटी आहे. आणि एक श्युरिटी देण्यासाठी आपण 2 तास सांगतो. पुढचा लॅपटॉप सर? सर हा डेल लॅटिट्यूडमध्ये लॅपटॉप असणार आहे. i7 8 जनरेशन 5400. हा एकदम स्लिममध्ये लॅपटॉप आहे. बेजल छोटे आणि एकदम रनिंग मॉडेल आहे. i5मध्ये हा खूप लॅपटॉप चालतो. i7मध्ये बी लॅपटॉप खूप चालतो. हा i7 8 जनरेशन, 8GB रॅम, 256 SSD, फुल एच डी स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड, 4GBचा अल्ट्रा एच डी ग्राफिक्स. याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त 21,900 रुपये. चेक करा, 21,900 मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळतोय. कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहे, स्मॉल बेजल्स आहे आणि कॅरी करायला पण मित्रांनो एकदम सोपा लॅपटॉप. ह्या लॅपटॉपमध्ये ना बॅटरी आहे ना साईज मोठी येते, त्यामुळे हा बॅटरी बॅकअपमध्ये खूप चांगला लॅपटॉप आहे 5400. सर बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत शेअर मार्केट वगैरे करतात, तर त्यांना मोठ्या स्क्रीनचे लॅपटॉप पाहिजे असतात, तर तसे काय लॅपटॉप आहेत का तुमच्याकडे? सर आपल्याकडे i5 7 जनरेशन लॅपटॉप आहे. हा i5 7 जनरेशन डेल लॅटिट्यूड 5580 मॉडेल आहे. हा 8GB रॅम, 256 SSD, फुल एच डी स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड. याच्यामध्ये तुम्हाला टाईप-C चार्जर, HDMI पोर्ट आणि VGA पोर्ट याला 3 मॉनिटर कनेक्ट करू शकतो. स्क्रीन साईज बी मोठी 15.6 मध्ये. याच्यामध्ये नमपॅड ॲड झालेला असतो. आणि याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त 19,500 रुपये. मित्रांनो 19,500 मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळतोय. मोठ्या स्क्रीनचा 15.5 इंच. चेक करा, 180 रोटेट पण होतंय. प्लस जसं सरांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला जर एक्स्ट्रा स्क्रीन कनेक्ट करायची असतील या लॅपटॉपला मित्रांनो तर त्या पण तुम्ही ह्याला कनेक्ट करू शकता. सर इथून जर लॅपटॉप घेतला तर लॅपटॉपसोबत काय काय भेटेल? सर आपण लॅपटॉपबरोबर चार्जर प्रोव्हाइड करतो आणि त्याला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी देतो. त्याच्यानंतर तुम्हाला लॅपटॉपबरोबर स्लीव येईल आणि कीबोर्डचं गार्ड येईल. नेक्स्ट लॅपटॉप सर? सर हा डेल लॅटिट्यूड 5500 मॉडेल आहे. i5 8 जनरेशन. हा स्लिममध्ये लॅपटॉप येतो, लाईट वेट लॅपटॉप राहतो. 15.6 इंच स्क्रीन असेल तरी. हा i5 8 जनरेशन, 8GB रॅम, 256 SSD, फुल एच डी स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड. आणि याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त 21,900 रुपये. 21,900 मध्ये मित्रांनो तुम्हाला हा डेलचा अजून एक सरांनी लॅपटॉप इथे उपलब्ध करून दिलेला आहे. नेक्स्ट लॅपटॉप सर? सर हा डेल लॅटिट्यूड 5500. हा i7 8 जनरेशनमध्ये लॅपटॉप असेल. 8GB रॅम, 256 SSD, फुल एच डी स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड, 15.6 इंच स्क्रीन येईल. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 25,500 रुपये. तर 25,500 मध्ये मित्रांनो हा अजून एक डेलचा लॅपटॉप तुम्हाला मिळतो. सर सध्या मार्केटमध्ये 360 लॅपटॉपची पण बरीच डिमांड आहे, तर तसं काही लॅपटॉप आहे का तुमच्याकडे? सर आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 7390, i5 8 जनरेशन, 8GB रॅम, 256 SSD आणि हा पूर्ण 360 मध्ये लॅपटॉप असेल. हा पूर्ण फोल्ड होता. 360 लॅपटॉप असणार आहे. आज असं फिरून हा चेंज पण होणार. एकदम क्लीन कंडिशनमध्ये, बॅटरी बॅकअप बी चांगला असेल, डिस्प्ले क्वालिटी बी याच्यामध्ये एकदम चांगली येते आणि प्राईस बी एकदम रिझनेबल आहे. आपल्याकडे हा फक्त जाणार आहे 23,500 रुपयामध्ये, ते बी 1 वर्ष हार्डवेअर वॉरंटीमध्ये. 23,500 मध्ये मित्रांनो तुम्हाला हा 360 लॅपटॉप मिळतोय. ॲज अ टॅब म्हणून पण तुम्ही वापरू शकता. 360 मध्ये अजून एक व्हरायटी सरांकडे इथे अवेलेबल आहे आणि मेटल बॉडीमध्ये असणार आहे HPचा हा लॅपटॉप. सर हा मेटलमध्ये लॅपटॉप असेल. याची कंडिशन तुम्ही बघू शकता. एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. एकदम छोट्याच्यामध्ये, एकदम हलक्यामध्ये लॅपटॉप आहे. हा i5 8 जनरेशन, HP लाईटबुक 1030 G4 मॉडेल असणार आहे. i5 8 जनरेशन, 8GB 256, टच स्क्रीनमध्ये 4GBचं अल्ट्रा एच डी ग्राफिक्स. पूर्ण रोटेट लॅपटॉप होता 360 मध्ये. याची डिस्प्ले क्वालिटी बी खूप चांगली आहे, मॅट डिस्प्ले त्याच्यामध्ये. त्यांची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 29,500 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 29,500 मध्ये तुम्हाला हा 360 लॅपटॉप मिळतोय. HPचा लॅपटॉप आहे, मेटल बॉडीमध्ये आहे आणि कॉम्पॅक्ट साईजमध्ये हा पण लॅपटॉप आहे. ॲज अ टॅब म्हणून पण तुम्ही याला वापरू शकता. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? सर हा HP लाईटबुक 840 G5. हा i7 मध्ये 8 जनरेशन लॅपटॉप येईल. 8GB रॅम, 256 SSD, फुल एच डी स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड, 4GBचा अल्ट्रा एच डी ग्राफिक्स. मेटल बॉडी असेल. HPच्या न्यू लोगोमध्ये हा लॅपटॉप येतो आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 24,000 रुपये. तर चेक करा, 24,000 तुम्हाला हा 840 G5 तुम्हाला मिळणार आहे आणि बरंच ट्रेंडिंगमधलं मॉडेल आहे मित्रांनो HPचं.
हे पण स्टॉकमध्ये आलेलं आहे, मेटल बॉडीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. सर डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड सोबत असं काही लॅपटॉप आहे का तुमच्याकडे? सर आपल्याकडे हा गेमिंग लॅपटॉप आहे लिनो थिंकपॅडमध्ये. लिनो थिंकपॅड P52 मॉडेल आहे. हा i7 8 जनरेशन एच प्रोसेसरमध्ये असेल. 16 GB रॅम 512 GB SSD. 16 GB रॅम असली जरी याला आणखीन 2 स्लॉट अवेलेबल आहे. हा 4 स्लॉटमध्ये लॅपटॉप राहतो. आणि हा लॅपटॉपमध्ये 2 M.2चे स्लॉट आहेत. हा एकच लॅपटॉप असेल ज्याच्यामध्ये M.2चे 2 स्लॉट आहेत. आता 512 GB SSD आहे याच्यामध्ये, आणखीन एक स्लॉट अवेलेबल आहे. आणि याच्यामध्ये NVIDIA P1000चं ग्राफिक्स येणार आहे. NVIDIA Quadro P1000 जे 4 GB ग्राफिक्स ह्या लॅपटॉपमध्ये असणार आहे. आणि इंटेलचं 8 GB ग्राफिक्स असणार आहे याच्यामध्ये. 15.7 स्क्रीन असेल, फुल HD असेल, बॅकलाईट कीबोर्डमध्ये लॅपटॉप असेल, नमपॅडमध्ये हा लॅपटॉप येईल. आणि याला वॉरंटी असणार आपल्याकडे 1 वर्षाची. याच्यामध्ये मी खूप सारे लॅपटॉप विकलेत. कस्टमर या लॅपटॉपमध्ये खूप हॅपी आहेत. रनिंग मॉडेल माझ्याकडे आणखीनही चालू ठेवलेलं मी. एकदम रफ अँड टफ बिझनेस सिरीज लॅपटॉप आहे. काही कस्टमर बोलते सर आम्हाला RTX ग्राफिक्स 1060 1050 ते किंवा ASUS टफ वगैरे, तर ते जे लॅपटॉप आहे ना ते होम सिरीजवाले लॅपटॉप आहेत. हे कंपन्यांमध्ये हे लॅपटॉप चालत नाही. कंपन्यांमध्ये डेल, लिनो थिंकपॅड, हे थिंकपॅड सिरीजमध्ये बिझनेस सिरीज आलेली. त्यामुळे याचं क्वालिटी एकदम बिल्ड क्वालिटी चांगली राहते. आम्हाला 1 वर्ष तुम्हाला वॉरंटी द्यायची आहे. त्यामुळे आम्हाला माल चांगला आणावा लागतो. आणि जो लॅपटॉप द्यायचा आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे याच्या हिशोबाने आम्हाला माल ठेवावा लागतो. याच्यामध्ये पुण्यामध्ये बी लॅपटॉप विकलेत, पुण्याच्या बाहेर बी लॅपटॉप विकले. सिंगल कस्टमरची एक बी याच्यामध्ये आहे ना कंप्लेंट नाही ह्या लॅपटॉपमध्ये. सर एज प्रोसेसर म्हणजे काय, जर आपल्या व्ह्युअर्सला सांगा ना. एज प्रोसेसर आहे ना, मोस्टली जे गेमिंग लॅपटॉप राहतात किंवा ज्यांच्यावरती ग्राफिक्स जास्त यूज करायचं, ज्यांना हेवी टास्क करायचं आहे, त्यांच्यासाठी ते गेमिंग लॅपटॉपमध्ये आहे ना एच प्रोसेसर येतो. बाकी युवाले लॅपटॉपमध्ये बी काम चालतं बऱ्यापैकी, असं काही काम नाही चालत. त्याच्यामध्ये बॅटरी बॅकअप चांगला भेटतो. म्हणजे ज्याला खूप हेवी काम करायचं, ज्यांना लॅकिंग वगैरे नाही पाहिजे नाही, त्यांच्यासाठी मग एच प्रोसेसर येते त्याच्यामध्ये जे गेमिंग लॅपटॉप राहतात. आता हा जो लॅपटॉप आहे i5 11 जनरेशनचा लॅपटॉप आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला G प्रोसेसर भेटेल. G प्रोसेसरमध्ये बी चांगलं काम होतं याच्यामध्ये तुम्हाला क्लॉक स्पीड पण तुम्हाला चांगला भेटणार आहे. हा 2.6 GHz लॅपटॉप आहे तो i5 11 जनरेशनमध्ये. याच्यामध्ये इंटेलचं आयरिस ग्राफिक्स असणार आहे. याची तुम्हाला स्पेसिफिकेशन सांगतो. हा डेल लॅटिट्यूड 5420 i5 11 जनरेशन, 16 GB रॅम, 956 SSD, 8 GBचं इंटेल आयरिस ग्राफिक्स असेल. आणि हा टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप येणार आहे. फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असणार आहे. डेलचा लॅपटॉप असणार आहे. आणि सर काय प्राइसला मिळणार आहे? हा आपल्याकडे जाणार आहे फक्त आणि फक्त 26,800 रुपये. तर 26,800 मध्ये तुम्हाला हा स्क्रीन टच लॅपटॉप मिळतोय. चेक करा, डेलचा लॅपटॉप आहे आणि 11 जनरेशनमध्ये असणार आहे. तर थोडं लेटेस्ट जनरेशन पाहिजे तर तुम्ही याच्याकडे जाऊ शकता. सर 10 जनरेशनमध्ये काही लॅपटॉप आहेत का तुमच्याकडे? सर आपल्याकडे i7 10 जनरेशन, i7 11 जनरेशन, i7 12 जनरेशन आणि i7 30 जनरेशनपर्यंतचे लॅपटॉप आहेत. हा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410. हा i7 10 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, 8 GBचं अल्ट्रा HD ग्राफिक्स. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 27,500 रुपये. चेक करा, 27,500 मध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि डेलचं लॅपटॉप आहे मित्रांनो, 10 जनरेशनसोबत तुम्हाला हा लॅपटॉप मिळतो. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? डेल लॅटिट्यूड 5420. हा i7 11 जनरेशन असणार आहे. 16 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, 8 GBचं इंटेलचं आयरिस ग्राफिक्स असणार आहे याच्यामध्ये. आणि याची प्राईस असणार आहे याची आपल्याकडे फक्त आणि फक्त 29,500 रुपये. 29,500 मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. डेलचा लॅपटॉप आहे. 11 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप असणार आहे आणि 180 रोटेट वगैरे पण. सर आता तुम्ही 10 जनरेशन, 11 जनरेशन, 13 जनरेशन असे लॅपटॉप दाखवत आहे, तर नक्की या जनरेशनमध्ये फरक काय असतो जर आपल्या व्ह्युअर्सला सांगा ना. सर आता जे तुम्हाला 11 जनरेशन दाखवले किंवा 10 जनरेशन लॅपटॉप दाखवले, आता हा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430. हा i7चा 12 जनरेशन लॅपटॉप आहे. जे लॅपटॉप दाखवलं त्याच्यामध्ये 4 कोर 8 सीट प्रोसेसर राहतो. याच्यामध्ये जो प्रोसेसर येणार आहे हा 10 कोर आणि 12 लॉजिक प्रोसेसरमध्ये असणार आहे, ज्याला 12 थ्रेड आम्ही बोलतो. त्याच्यामध्ये हा एकदम डिफरन्स असणार आहे. याच्यामध्ये प्रोसेसर कोर ते तुम्हाला एकदम जास्त डबलपेक्षा बी जास्त झाले. आणि याची प्राईस नवीन जर बघायला गेलं आजच्या डेटला तर 2.5 लाखापर्यंतची प्राईस आहे. ऑनलाईन प्राईस तुम्हाला डेल लॅटिट्यूड जर तुम्ही टाकलं डेल लॅटिट्यूड 5430 i7 12 जनरेशन, तर याची प्राईस कस्टमरला सगळं ऑनलाईन आता प्राईस अवेलेबल आहे. पण याची प्राईस आपल्या शॉपमध्ये असणार आहे फक्त 42,000 रुपये. या 42,000मध्ये हा लॅपटॉप आपल्याकडे भेटेल.
त्याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे आणि कंडिशन तुम्ही बघू शकता. नक्कीच चेक करा मित्रांनो, एकदम स्क्रॅचलेस कंडिशनमध्ये लॅपटॉप आहे. तुम्हाला एकदम डिस्काउंट प्राईजमध्ये सरांनी हा लॅपटॉप इथे उपलब्ध करून दिलेला आहे. याचं पुन्हा एकदा स्पेसिफिकेशन सांगतो. डेल लॅटिट्यूड 5430 14 इंच स्क्रीनमध्ये लॅपटॉप असेल. फुल एच डी स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, 10 कोर आणि 12 थ्रेडमध्ये याचा प्रोसेसर असणार आहे. 8 GB याच्यामध्ये अल्ट्रा जी ग्राफिक्स येणार आहे. याच्यामध्ये टाईप सीचे 2 पोर्ट असतात. इकडे तुम्हाला मग बाकी लॅन, HDMI, USB ऑडिओ जॅक आणि विंडोजची लायसन्स कॉपी तर सगळ्या लॅपटॉपमध्ये आपल्याकडे असणार आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? हा डेल लॅटिट्यूड 5450 हा i7चा 13 जनरेशन असणार आहे. 16 GB रॅम, 256 SSD, फुल एच डी स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, 8 GBचा अल्ट्रा जी ग्राफिक्स आणि याच्यामध्ये बी असणार आहे 10 कोर 12 थ्रेडचा प्रोसेसर असणार आहे. याच्यामध्ये एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप येते. 2.5 लाखाचे लॅपटॉप आहे. हा आपल्याकडे असणार आहे फक्त 45,000मध्ये. 45,000मध्ये हा एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप भेटेल. आणि लेटेस्टचे जनरेशन मित्रांनो तुम्हाला मिळते 13 जनरेशनमध्ये लॅपटॉप हा मिळणार आहे. तर ज्यांना लेटेस्टवाला जनरेशन पाहिजे आणि हे जनरेशन जे लेटेस्ट जनरेशन आहे मोस्टली भेटत नाही. आपल्या शॉपमध्ये 12 जनरेशन आणि 13 जनरेशन पहिल्यांदा आलेलं आहे. नाहीतर आपल्याकडे 11 जनरेशनपर्यंतच लॅपटॉप होते, पण यावेळेस स्टॉक आपल्याकडे अवेलेबल झाला आहे. आपण 12 जनरेशन बी उचललेत आणि 13 जनरेशन बी उचललेत लॅपटॉप. तर मित्रांनो तुम्ही त्रिशा कॉम्प्युटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम जबरदस्त लॅपटॉप आलेले आहेत. लेटेस्ट जनरेशनचे पण सरांनी यावेळी लॅपटॉप आणलेले आहेत आणि एकदम बेस्ट किमतीमध्ये सर हे तुम्हाला लॅपटॉप इथे प्रोव्हाइड करतायत. तर नक्की एकदा ते मित्रांनो व्हिजिट करायला विसरू नका. सर जाता 2 शब्द आपल्या शॉपचं टायमिंग सांगतो. आपला सकाळी 11 ते संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत टायमिंग आहे शॉपचा आणि संडेला आपलं शॉप क्लोज राहतं. आणि मी जी लॅपटॉपची प्राईस सांगितली किंवा कॅटलॉग प्रोव्हाइड करेल ती प्रत्येक लॅपटॉपची प्राईस फिक्स असणार आहे. त्यामुळे ते बार्गेनिंग नाही होणार लॅपटॉपमध्ये कोणत्याच. ही फिक्स प्राईस असेल आणि तुम्हाला प्रत्येक लॅपटॉपला एकदम रिजनेबल प्राईस देऊन मी 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी प्रोव्हाइड करतो आहे. आणि कंडिशन बी आपण चांगल्यापैकी मेंटेन केलेली आहे. तुम्हाला जेव्हा मला 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी द्यावी लागते त्यावेळेस हा लॅपटॉप मला घेताना चांगला घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये काही रिपेअर केलेलं आहे की नाही जे कस्टमरचे डाऊट राहते किंवा त्याच्यामधलं जे मटेरियल आहे ते ओरिजिनल मटेरियल आहे की नाही ते सगळं आम्ही बघून घेतो. त्यामुळे कस्टमरचं हे सगळं टेन्शन त्याच्यामध्ये पूर्णपणे निघून जातं. 1 वर्ष हार्डवेअर वॉरंटी, 1 महिना हार्डवेअर वॉरंटी आणि 1 वर्ष हार्डवेअर वॉरंटी, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला जेही लॅपटॉप देतो कारण याच्यामध्ये माझे पैसे पहिले अडकलेले असतात. त्यामुळे मी जोपर्यंत शुअर होत नाही तोपर्यंत ते लॅपटॉप इथं तुम्हाला डिस्प्लेला भेटणार नाही किंवा ते इथं विकायला नसणार आहे. तर मित्रांनो एकदम ट्रस्टेड क्वालिटी लॅपटॉप तुम्हाला त्रिशा कॉम्प्युटरमध्ये मिळणार आहे. तर नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसरू नका.